कळलंच नाही मला. सगळे घरी व्यवस्थित ओके पोचले? हो. हां सॉरी तुम्हाला न विचारता मी सरप्राईज दिलं. बरं ठीक होतं ना म्हणजे नाही खरं म्हणजे सरप्राईज द्यायचं होतं बाबांना पण तुम्हालाही मिळालं सरप्राईज म्हणजे आवडलं ना? बाबा खुश आहेत ना? हो खूप खूप. म्हणजे काहीतरी करण्याच्या नादात मी जरा जास्त नाही ना केलंय? म्हणजे बाबांना असं नाही ना वाटलं की दरवर्षी मी माझा वाढदिवस आनंदात साजरा करतो, हे असलं काहीतरी करायची काय गरज होती, असं काही वाटलं नाही होतं ना? नाही नाही बाबा खरंच खूप खूप जास्त खुश होते. म्हणजे खरं सांगू काय, आतापर्यंतचे जेवढे बर्थडे सेलिब्रेट झालेत ना बाबांचे त्यातला हा बेस्ट होता. आणि फक्त बाबांसाठी नाही आमच्या सगळ्यांसाठी खूप मेमोरेबल होता. मी माझ्या बाबांना ना इतकं आनंदात गेला खूप काळ पाहिलं नव्हतं. आज ते असे समाधानी होते. म्हणजे गेला काही काळ ना अगदी खरं सांगू तर हे लग्नाचं सगळं झालंय तेव्हापासूनच ते थोडे डिस्टर्ब्ड होते खूप आणि बोलत नाहीत. पण कळतं ना आज ही बाबांच्या चेहऱ्यावर इतका आनंद पाहिला आणि मला खरंच खूप छान वाटलं. थँक्यू. मी 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 तुमची देणेकरी आहे. हो मैत्रीत एकमेकांसाठी ह्या अशा गोष्टी करायच्या असतात. बघा तुम्ही देण्या घेण्याची भाषा करू नका, कारण तुम्ही खूप केलेत माझ्यासाठी. मला माझा मित्र परत मिळवून दिलात, काही बाबतीत तुम्ही माझे डोळे उघडलेत. म्हणजे मी त्याची परतफेड म्हणून केलं असं समजू नका. म्हणजे मैत्रीत अशा गोष्टी एकमेकांसाठी कराव्या लागतात, याला देवाणघेवाण म्हणत नाहीत. गिफ्ट आवडेलच मला, पण अचानक गिफ्ट काय? ओकेजन काय? तुम्ही मला इतकं छान गिफ्ट दिलत ना, त्याची परतफेड करण्यासाठी हे रिटर्न गिफ्ट आहे असं समजा. घ्या ना, मला बरं वाटेल. आनंद दादा, तुम्ही आता बाबांना इतकं छान सरप्राईज दिलं, केवढे कष्ट घेतलेत, दिवसच्या दिवस घालवलेत सगळ्या अरेंजमेंट करण्यासाठी. त्यासाठी एक जस्ट थँक्यू जेस्चर आहे. प्लीज घ्या ना. मैत्रीत अशी फॉर्मॅलिटी वगैरे नसते. अरे समर काय म्हणतो नेहमी की समोरच्याला खूप आनंद होईल असं काहीतरी करणं हे मित्रांचं कर्तव्यच असतं. आम्ही पण तेच केलं, एवढं काही नाहीये त्यात. थँक्यू गिफ्टची वगैरे अजिबात गरज नाहीये. उलट मित्रांकडून ना सगळं हक्काने घ्यायचं, कामं करून घ्यायची सगळी, गिफ्ट नाही द्यायचं. पण मी म्हणाले ना, मी फॉर्मॅलिटी म्हणून नाही देते. तुम्ही जे गिफ्ट दिलत मला त्याचं रिटर्न गिफ्ट आहे असं समजा. प्लीज घ्या ना, खरंच छान वाटेल मला. प्लीज. थँक्यू. देते. थँक्यू. घेतल्याबद्दल थँक्यू. पण मला तुमच्या दोघांकडनं अजून एक मदत हवी आहे. बोला. मला ना कळत नाहीये की राजवाडेंना काय आवडेल. म्हणजे मला त्यांना सुद्धा काहीतरी गिफ्ट द्यायचंय, पण मुळात ऐका ना, त्यांना गिफ्ट दिलेलं आवडेल का? कारण त्यांच्या तर सगळ्या वस्तू अशा ब्रँडेड आणि परदेशातून वगैरे येणाऱ्या असतात. मग त्यात मी काय देऊ शकेन? मला मदत करा ना काहीतरी. अरे देवा, अशी कशी ग तू, समरची बायको? काय झालं? नाही काही नाही, बरं झालं तू आधी आमच्याकडे आलीस आणि आम्हाला सांगितलंस. ऍक्च्युली समरला कुणीही गिफ्ट दिलेलं आवडत नाही. काय म्हणजे? जरा पण नाही? अजिबातच नाही. अगं आमच्याकडून नाही घेत तो गिफ्ट. आमच्या मुलांना सुद्धा सांगून ठेवलंय मला कधीही गिफ्ट द्यायचे नाहीत. म्हणजे फार तर फार तुमच्या हाताने ग्रीटिंग कार्ड बनवून द्या, पण गिफ्ट नाही. अरे देवा, मग आता ह्यांच्यासाठी काय ग्रीटिंग कार्ड बनवू मी? नाही ग. पण मला खरंच मनापासून अशी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. एक आयडिया आहे. काय? तू ना त्याला अशी एखादी वस्तू देण्यापेक्षा ना त्याच्या कायम लक्षात राहील असा एखादा क्षण दे, म्हणजे एखादा अनुभव दे. पण म्हणजे मला नाही कळत आहे. ई बोटिंग. अरे हा, बोटिंग. अगं त्याला बोटिंग करायला खूप आवडतं. अगं ठाण्याजवळ एक तलाव आहे, तिथे तो नेहमी बोटिंग करायला जायचा. Yeah, I have sent a PDF. बघावं तेव्हा मोबाईलमध्ये असते नुसती.
काम कोण करणार? मी एकटी. तुलाही कामाला लावायला पाहिजे. थांब. ओके या शुअर या यू वेलकम. हरिरा झालं हे घे. हे काय आई? गवार भाजी करतो ना आपण, खातो ना. तुमच्याकडे खात नाही? तुला माहित नाही? मला माहिती याला गवार म्हणतात. अच्छा. आई तुम्हाला वाटत असलं तरी मी डम नाहीये हो. ओके अगं नाही 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 नाही, मला तू अजिबात डम वाटत नाही. तू तर किती हुशार आहेस. कापून द्या ते. काय काय गवार गवार निवडून दे. हे कसं निवड? आय डोंट नो कसं निवडायचं. कसं या कशी कापायची कशी निवडायची तुम्हाला माहित नाहीये? हे बरं नाही हा. म्हणजे दुकानातून भाजी पण मीच आणायची, मीच ती निवडायची, मीच ती कापायची, मीच ती शिजवायची, स्वयंपाक पण मीच करायचा आणि तुम्ही काय फक्त आयचं खायला. असं कसं? आता एवढं पुस्तकी ज्ञान आहे तुला. तुम्हाला आत्ता सांगितलंच गवारीला हे म्हणतात ते म्हणतात, पण अगं ते कृतीत आणणार नाही तर मग ते ज्ञान काय कामाचं? आई मी शिकेन ना. ओके आणि नेक्स्ट टाइम मी स्वतःहून भाजी आणेन. डोंट वरी. हे मला आत्ता करून दे बाई. किचन मध्ये उभे राहून राहून माझ्या गुडघ्याचं फार झाले, वाट लागली आहे. आणि सगळ्यांना भुका मात्र अगदी वेळच्या वेळी लागलेल्या असतात. बाई तुमच्या या सगळ्या कामातून मला थोडंसं तुमचा वेळ द्या आणि ही गवार मला कापून द्या, सगळी निवडून द्या. खूप उपकार होतील. नाहीतर बघ बाई, तू जर गवार निवडली नाहीस ना तर मग भाजी पण होणार नाही आणि स्वयंपाक पण होणार नाही. बघ तुम्हाला काय करायचं ते. मग मला तर नाही बाबा होणार का.